बरीच वर्ष कोकणात राहून सुद्धा फिरायला जाताना प्रत्येक वेळी मला कोकण नव्यानेच भेटतो. कारण इथला निसर्ग जितका सुंदर, तिथलीच शहाळ्यासारखी गोड असणारी इथली प्रेमळ माणसं. आणि या प्रवासात जर जिवलग मित्र सोबत असतील तर या आठवणींना आणखी गोडवा येतो. सकाळी सकाळी आंबा घाटातील गरमागरम चहाने या प्रवासाला सुरुवात झाली आणि मग नानीज मठामध्ये जाऊन सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेऊन बाहेर पडलो. कोकणचं खरं सौंदर्य म्हणजे गणपतीपुळे. निळाशार समुद्र, सोनेरी वाळू आणि समुद्र किनाऱ्यालगत विराजमान असलेलं श्री गणरायाचं पवित्र स्थान. असं म्हणतात इथल्या उंदीर मामांच्या कानात सांगितलेल्या गोष्टी मामा गणपती बाप्पाला जाऊन सांगतो. म्हणून मग नवस बोलण्यासाठी इथं भक्तांची मोठी रांग लागलेली असते. इथली गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे. इथं गेल्या गेल्या सगळ्यात आधी आम्हाला मोदकाचा प्रसाद खायला मिळाला. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही इथल्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला. मस्तपैकी खिचडी भात, लोणचं आणि बुंदी स्वरूपात असणारा हा प्रसाद दररोज 12 ते 2 या सुमारास उपलब्ध असतो. आणि गणपतीपुळ्यापासूनच जवळ असणारा हा जयगड किल्ला, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर दिमाखात उभा असलेला हा किल्ला आजही मराठ्यांच्या पराक्रमाची आणि वैभवाची आठवण करून देतो. किल्ल्याच्या तटबंदीवर उभा राहिल्यावर दिसणारा हा अतंग समुद्र आणि खाडीचं हे दृश्य मनाला भुरळ घालणारं होतं. या किल्ल्यावर असणाऱ्या या छोट्याशा मंदिरात गेलो. गणपती बाप्पांची छोटीशी पण अत्यंत सुबक मूर्ती बघून मन प्रसन्न झाले. आणि जर मग सखा पैलवान सोबत असेल तर मग काजू, आंबा यासारखा रानमेवा चाखायला मिळणार हे मात्र नक्की. जयगड किल्ल्याच्या अगदी जवळच असणारं जय विनायक मंदिर बघायला मात्र अजिबात विसरू नका. 2003 साली JWS कंपनीने बांधलेल्या या मंदिरात तब्बल 700 किलो वजनाची पितळची सुंदर अशी गणेश मूर्ती आहे. आणि हे मंदिर पारंपरिक अशा पॅगोडा शैलीत बांधलेलं आहे. मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे. बाजूलाच सुंदर मत्स्य तलाव सुद्धा आहे. आणि 55 फूट लांब असणाऱ्या देवमाशाचा सांगाडा बघायचा असेल तर रत्नागिरीमधल्या या म्युझियमला अवश्य भेट द्या. 50 वर्ष जुनी कासवं आणि 350हून अधिक जतन केलेल्या प्रजाती इथं बघायला मिळतात. सिल्वर शार्क, कॅटफिश, निमोफिश असे बरेच मासे. समुद्राखालचं सुंदर विश्व पाहिल्यानंतर थंडगार ताकाचा आस्वाद घेतला, वडापाव खाल्ला आणि निघालो पुढच्या प्रवासाला म्हणजेच कुणकेश्वरच्या दिशेने. हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. म्हणून भेटूया पुढच्या भागात नवीन ठिकाणी, नवीन आठवणींचं. तोपर्यंत बाकी काही निवांतच.